गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज माझा फर्स्ट डेली ब्लॉग आहे, जो सुरुवात मी आज शिवपासून करतो आहे. माझी सकाळची आंघोळ वगैरे झालेलं आहे, शिव अजून झोपलेला आहे. आता इथून पुढे घरातली झाडलोट वगैरे करायची. हा शिवचा मित्र आहे, जो गल्लीतच राहतो. त्याला मी दुकानला पाठवलेलं दोघांना, तर तो पुढं आणि आमचा मुलगा मागं एकटाच. काय सांगण्यात अर्थ नाही. आता या दोघांचं चाललं आहे की आम्ही इथंच खेळणार. मी त्यांना सांगायला लागले, नको रे, मला आवरायचं आहे, घरातली कामं आवरायची आहे, तुम्ही टेरेसवर जाऊन खेळा. आता मी हॉलपासून सुरुवात करते, जिथून माझ्या पूर्ण दिवसाची सुरुवात होते. म्हणजे मी गाणी लावत, टी व्ही चालू करूनच माझ्या कामाची सुरुवात होते. भले मला ते बघायला नाही मिळालं तरी चालेल, खरं मी निदान आवाज ऐकत तरी माझं काम पटपट होतं. त्यामुळं मी शक्यतो टी व्ही चालू करून कामाला सुरुवात करते. आणि खूपच गरमी असल्यामुळे आज मला खूप त्रास होत आहे. आता मी किचनमध्ये जाते. आता ती दोघंजणं खालवरती टेरेसवर खेळायला गेलेत, त्यामुळे मी पटपट माझी कामावरून घेते. साहेब आमचे कामावर गेलेत आणि हे आमचं एके पॉडकास्टवाला जे मिस्टरांचं चॅनल आहे. आता किचनमध्ये आले, किचनमधून सुरुवात झाली आहे सेकंड ह्याची. अजून पसारा तसाच पडलेला आहे, सुरुवात करायची म्हणून चालू आहे. त्यात आमच्या किचनमधल्या फरशीला जरा डॅमेज झालेली आहे, ती पूर्णपणे मधूनच उकलली गेल्यामुळं जरा झाडून काढताना मला खूपच त्रास होतो. पण संसार आहे, मला ॲडजस्ट करायला पाहिजे. ॲडजस्टमेंट नाही तर संसार कुठला, ठरलेला आहे ना. सो बाकीच्यांची सुरुवात कशी होते माहिती नाही, जशी होईल तशी चांगलीच होईल. मी आता डेली ब्लॉगिंगला चालू तर केले सुरू, बघूया आता पुढे कसं. डेली ब्लॉगिंगमध्ये काहीतरी कधीतरी एखादी स्टोरी किंवा काहीतरी एक्सपिरियन्स जे डेली रुटीनमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात ते पण शेअर करेन नक्कीच. प्लीज सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला फॉलो करा. माझ्या मिस्टरांची इच्छा आहे की मी डेली ब्लॉगिंग चालू करावं. जे त्यांना काम करता येत नाही ते मी करावं अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून मी या चॅनलला सुरुवात केली आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे पी ब्लॉग चॅनल, जे यूट्यूबला आहे. आय होप सगळ्यांनी सबस्क्राईब करावं मला. घरातील कचरा काढताना आमचा फ्लोअर टेरेसच्या बरोबर खाली असल्यामुळे अक्षरशः आंघोळ होते घामाची, एवढं गरम होते. भले तुम्ही वरती किती पाणी जाऊन मारा किंवा किती व्हेंटिलेशन असू दे, एकदा स्लॅब तापला की पूर्ण गरमी खाली उतरतेच. त्यामुळे जेव्हा मी झाडून घरात घेत असते तेव्हा खूपच म्हणजे असं घामाच्या धारा टपटपत असतात माझ्या अंगावर. आणि आमच्या घरा म्हणते, तू काळं आळस करतेस, स्वच्छ करा. जे करते त्यालाच कळते, नुसते माणसं म्हणायलाच असतात. आणि अजून पूजा आवरायची आहे, आता फक्त झाडूनच चालू आहे. बायकांच्या आयुष्यात असंच का असतं ना, म्हणजे काम करा, आवरा. खूपच गरमी होते. त्यात थोडंसं पाणी प्यायचं, परत चालू करायचं, थोडं पाणी प्यायचं, परत चालू करायचं. गरमीमुळं बघा घाम केवढा आला आहे मला, पाणी असं हे व्हायला लागले. त्यात आता आमच्या फरमाईश आली. आज मिस्टरांचा डबा नव्हता, त्यामुळे जेवण काही जास्त करायचं नव्हतं. त्यात माझा उपवास. शिव म्हणला, मामा मला चपाती भाजी दे. ते असं त्याचा गरम चपाती करते. चपात्या माझा उपवास आहे, त्यामुळे माझ्यासाठी काय मी वेगळं काही करत नाही. त्या दोघांचं जेवणाचंच शक्यतो उपवासा दिवशी बेत असतो. त्यामुळे आता शिवसाहेब आलेले आहेत आमचे, ज्यांना ताक हवा आहे फ्रीजमधलं. आणि मला सांगतो, तू जरा व्हिडिओमध्ये सांगू तू काय करायला लागलेस ते. मुलांना किती एक्साइटमेंट असते ना, की आई काहीतरी नवीन करायला लागले की आपण पण तिथं पाहिजेच. हे कसं चाललं आहे, मला सांगतो ताट दाखव. हे आमच्या साहेबांचे जेवण, चपाती भाजी ताक. आणि मी माझ्यासाठी बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे. आता म्हटलं जरा फॅन खाली निवांत हॉलमध्ये बसून टी व्ही बघत जेवण करावं. मी त्यांचं जेवण, माझा उपवासाचा फलाहार. आणि ह्या आहेत आमच्या सिंबी मॅडम, ज्या माझ्या घरातली माझी लाडाची
लेक म्हटलं तरी चालेल, जी माझ्यावर जीव ओवाळते, जिला पाय नाहीत. खरं मी तिला गॅलरीत ठेवते नेहमी. आणि आज अंगारकी संकष्टी होती. माझे नेहमी संकष्टी असते, खरं अंगारकी संकष्टीमुळं मी आज मोदक बनवले. आणि आमच्या साहेबांचा आवडता मेनू आहे, जो त्यांना खूपच आवडतो. हे बघा गरम गरम कसे मोदक उकडलेले, तोंडाला पाणी सुटले. हे उपवास आहे, तसं काहीच नाही. तर आमच्या साहेबांना, कधी होणार गं, तू जास्त कर हं मोदक, मला उद्या डब्याला न्यायचे आहेत. आज संकष्टीचा नैवेद्य दाखवला. हे नैवेद्याचं ताट आहे, जे बाप्पांना दाखवलं. मला संकष्टी खूप, म्हणजे मला गणपती खूप आवडतात. माझं आराध्य दैवत म्हटलं तरी चालेल. मला गणपती खूप आवडतो. मी भाऊ म्हणून माझ्या गणपतीला मानते. मला सख्खा भाऊ नसल्यामुळे मी गणपतीला माझा भाऊ मानते. त्यात साहेब आमच्या साईडला बसून माझं शूटिंग करायला लागले. त्याने म्हटलं, ताई काय आशीर्वाद देऊ. आणि म्हटलं जरा नवऱ्याच्या पण पाया पडून घ्यावं. आता काय आशीर्वाद देतात त्यांचं त्यांना माहिती. हां, खरंच जो त्यांचा इन्कम येईल त्यातली नेहमी भागीदारी मी असणार एवढं नक्की आहे. चला, आजचा ब्लॉग इथेच संपला. परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला पी ब्लॉग्स.